दरम्यान साखरेच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होणार आहे। दरवाढीचा फटका थेट गृहिणींच्या स्वयंपाकघराला बसतोय। विशेष म्हणजे साखरेला चांगला भाव मिळत असताना याचा फायदा खरंच शेतकऱ्यांना होणार का, की वाढलेल्या दराचा फायदा साखर कारखानदारांनाच केवळ मिळेल, असा सवाल आता उपस्थित होतोय। तो गेल्या 4-5 वर्षात कधीच नाही 35 रुपयाच्या वर कधी साखर गेली नाही, परंतु यावर्षी साखरेचे भाव वाढले। साखरेचे भाव एकीकडे वाढले, परंतु शासनानं लगेच साखर खरेदी केली केंद्र सरकारनं। 10 लाख मेट्रिक टन साखर आयात केली। आता ही आयात केली म्हणजे ही शेतकऱ्याच्या बोकांडी बसली आयात केलेली। ज्यावेळेस ही साखर या राज्यामध्ये येईल त्या दिवशी साखर कारखाने चालू होतील आणि साखर कारखाने त्यावेळेस म्हणणार की साखरेचे भाव डाऊन झालेत, त्याच्यामुळे ऊसाला भाव कमी देणार। म्हणजे ह्या ऋतुचक्रामध्ये एकीकडे साखरेचे भाव वाढले, सामान्य माणसाला त्याची जरी अडचण झाली तरी जो ऊस उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला ह्या भाव वाढल्याचा फायदा काय? काहीच नाही। ह्या गुळ पावडर आमचा खामसवाडीत आहे चालू. ह्यांनी फक्त 2500 रुपये दिलेत शेतकऱ्याला. 2500च्या वर 1 रुपया दिलेला नाही आणि देतील अशी गॅरंटी बी नाही. त्यांच्या मनमानी आहे सगळा कारभार. त्यांच्या मनावर आहे. विचारायला गेलं तर कुणाला बोलू देत नाहीत. अगोदर सह्या घेतात आणि बिल पुन्हा नंतर देतात ते. आणि इतर गुळ पावडरवाले 1% कपात करतात आणि हे 5% 2% कपात करतात. एवढ्या शेतकऱ्यावर म्हणजे जाचक ही आहे. यांनी भाव भाव देऊच शकत नाही 2500च्या वर. गुळाचे भाव वाढले तरी बी 2500 रुपये भाव आहे. साखरेचे भाव वाढल्यामुळे याचा फायदा फक्त कारखानदाराने होतो। कारण आता कारखाना चालू व्हायच्या वेळेस साखरेचे भाव कमी करतात आणि कारखाना बंद पडला की साखरेचे भाव वाढतात आणि परत ह्या गुळ फॅक्टरी कारखान्याने आमच्यातल्या तर सिद्धिविनायक मल्टीचेट म्हणून सिद्धिविनायक कारखाना आहे, त्यानं फक्त 2500 रुपये भाव दिला आम्हाला आणि त्यांनी गेल्या वर्षी 24-25च्या गाळपात शेवटपर्यंत 2500 हप्ता काढला आणि शेवटच्या 15 दिवस कारखाना बंद व्हायच्या टायमाला शेवटच्या 15 दिवसात ह्यांनी 3200 रुपयानं पैसे दिले काही शेतकऱ्याला। मग ह्यांनी शेवटला 3200 रुपये द्यायला परवडतात, अगोदर 2500 रुपयाने कसे बिल काढते ते। आणि याच्यानंतर जी साखर कारखान्यांना जी नियम लागू आहेत तेच नियम ह्या गुळ फॅक्टरीला सुद्धा लागू झाले पाहिजेत। साखरेचा भाव आता 80 किलोवर गेलाय, 80-90 रुपये किलो आणि ऊसाला भाव 4000च्या आत। बरं, जे जाहीर 3000च्या आत आणि जे भाव जाहीर केलेत ते पण भाव दिलेला नाही। मग अगोदर सुरुवातीला कारखानदार भाव जाहीर करते तेवढा देऊ तेवढा देऊ, मग त्याला पुन्हा भाव कमी देते, त्याला वाटतं यानं आपण जास्त दिला तर त्याला वाईट वाटतं कारखानदाराला। मग सगळी इके ह्यांची आणि जाणून बुजून शेतकऱ्याला त्रास द्यायचं काम आहे आणि जाणून बुजून शेतकऱ्याचं नुकसान करते कारखानदार।